अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वासाने अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, सगळ्यात अगोदर सर्व ताई दादांना होळीच्या खूप खूप मनापासून स्वामीमयाच्या शुभेच्छा। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो होळी या सणाविषयी आहे। बरेचसे ताई दादा कमेंट करत असतात की ताई तुम्ही मराठी सण कसे साजरे करावे किंवा त्या सणांविषयी माहिती देखील देत जा। तर आज सुंदर असा सण आहे तो म्हणजे होळी। होळी हा रंग, प्रेम, वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे। हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते। या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो। स्वामी भक्त हो, होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते। होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते। हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे। हे एक रात्र आणि एक दिवस चालते। हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजेच पौर्णिमेचा दिवस चालू होतो, तो इंग्रजी कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे। याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। होळी हा रंगाचा सण आहे। होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत। होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात। स्वामी भक्त हो, या व्हिडिओतून मी तुम्हाला आज होळीची महात्म्य कथा ऐकविणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुआदेने प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। स्वामी भक्त हो, होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन। होळी हा देशभर रंगाचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे। ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणाऱ्या सणामागे एक आख्यायिका आहे। ही म्हणजे पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता। तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे। देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते, त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला। अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला। या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेण्याचे ठरविले। होलिका हे तिचे नाव। ती राक्षस प्रवृत्तीची आणि क्रूर होती। तिला अग्नीचे भय नव्हते। अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता। म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले। परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काही झाले नाही। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला। थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला। त्यामुळे वाईट आचार विचारांना तिरांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होलीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे। या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुखासमाधानाचे जाईल। होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्याच दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आनंदाने उत्साहाने साजरे करतात। आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात। त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात। सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो। ती फांदी कापडाच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते। नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते। त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवऱ्या, केळी, इतर फळे रचले जातात। मुहूर्तावेळी होळीचं पूजन करून मुख्यतः पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो। नंतर होळीचे दहन केले जाते। दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषबाजी केली जाते। अशी होळी सर्वांना सुखासमृद्धीची भरभराटीची जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। स्वामी भक्त हो, आता आपण होळीचे वैज्ञानिक दृष्ट्या काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत। उन्हाळा सुरू होत असतो, जमीन भाजून निघते, तिच्यावर उष्ण वाफारे निघतात। घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे।
स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते, ती पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी. ऋतुराज वसंत ऋतूचे आगमन म्हणजे होळी. तर स्वामी भक्त हो, आपण हा सण कसा साजरा करायचा? तर या दिवशी अंगणात थोडी जागा सारून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात. पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करतात. खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी. नंतर हातात पाने घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित करावा. होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा. तसेच घरात उपद्रव देणाऱ्या जीवकीटकांच्या म्हणजे झुरळे, डास, ठिकून, करोना, कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात. म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण मराठी वर्षाच्या या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, हाच या सणाचा उद्देश आहे. तर स्वामी भक्त हो, फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी आणि श्री सत्यनारायण पूजा दोन्ही देखील याच दिवशी येत आहे. तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो, तो प्रदोष काळातच करत असतो. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान. तर होळी हा सण संध्याकाळी साजरा करावा. त्याचप्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ, राई मिक्स करून घरात व सगळीकडे ठेवावी. त्यामुळे जी काही वाईट शक्ती असेल, नजरदोष असेल ते दूर होत असतात. तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात तुम्हाला मी या सणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व स्वामी भक्तांना, सर्व ताईदादांना होळीच्या खूप खूप मनापासून स्वामींच्या शुभेच्छा. सर्वांना ही होळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची, ऐश्वर्याची जावो हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना आता श्री स्वामी समर्थ म्हणून आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.